नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, यूट्यूबवरील व्हिडिओची लिंक विनोबा ॲपवर कशाप्रकारे अपलोड करायची आहे आणि ती लिंक कशाप्रकारे व्हेरीफाय करायची आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर यासाठी आपल्याला सुरुवातीला यूट्यूब ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर खाली आपल्याला आपल्या चॅनलचा आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला युअर व्हिडिओज यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला दिसतील. आता या ठिकाणी आपल्याला ज्या व्हिडिओची लिंक कॉपी करायची आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला शेअर चे हे ऑप्शन दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी कॉपी लिंक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि लिंक कॉपी करायची आहे. अशा प्रकारे यूट्यूबवरील व्हिडिओची लिंक आपल्याला कॉपी करायची आहे. त्यानंतर विनोबा ॲप ओपन करायचं आहे. ॲड टीचर स्टोरीवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी मी कथा सादरीकरण या व्हिडिओची लिंक कॉपी केलेली आहे. यासाठी मला कथा सादरीकरण या समोरील पोस्टवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ॲड यूट्यूब यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण कॉपी केलेली लिंक या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायची आहे. या ठिकाणी प्रेस करून ठेवायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे. आता या ठिकाणी पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय हे ऑप्शन दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपला व्हिडिओ दिसेल. जर आपण ही लिंक व्हेरीफाय केली नाही तर या ठिकाणी आपला व्हिडिओ दिसणार नाही. म्हणून लिंक पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे. अशा प्रकारे आणि खाली आपल्याला वर्ग निवडायचा आहे. त्यानंतर टॅगमध्ये नन्हे सितारे सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे यूट्यूबवरील व्हिडिओची लिंक विनोबा ॲपवर अपलोड झालेली आहे आणि हा आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी दिसत आहे. तर अशा प्रकारे यूट्यूबवरील व्हिडिओची लिंक विनोबा ॲपवर कशा प्रकारे अपलोड करायची आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.